काही करायचं सर्व झोपास कधी पडेल आठवत बैठे घ्या झालं का पेल बैठे आणि इथून या पडून गादी बाहेर आली आणि ह्या महिना जपली या बाई दुखते उठून बसा जर बरं आपण आता नीट आहे का तुमच्या कमरामध्ये L45 L5 मध्ये गॅप आहे सेम सेम त्या ठिकाणी गॅप पडला तरच याला रक्तपुरवठा करणार एवढे नाही ऐकून घ्या आत्ताची वाटे घासला गेलाय आंघोळी काही घासायची बाकी आता तिथे गॅप पडला म्हणजे वरची ती खाली सरकली पण जसं जसं कार्टिलेज बाहेर आलं घसलं गेलं तर तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरामधून मांडी गुडघे पोटरी टाचेल होते म्हणून कमरापासून पाय दुखणार जड पडणार रग लागणार मुंग्या येणार बधीर पडणार जास्त चालता येणार नाही जास्त गुडघ्या बसले जास्त मांडी घातली जास्त स्टँडिंग असली तरच असं नाही तर कमरापासून दोन्ही गुडघ्यांना ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे तुमच्या हजारोस डेट होत असतं रात्रीतून परत रिजनरेट होत असतं हे देवाने आपल्याला वरदान दिलंय की जेवढी झीज होते दिवसभरात ते तेवढी बॉडी ऑटोमॅटिक रिजनरेट करते पण तुमची सेल्स रिजनरेट का होत नाही हे तुम्ही हे संशोधनाचा भाग आहे की तुमच्या सेल्स रिजनरेट का होत नाही पण डॉक्टर काय करतात ज्या ठिकाणी झीज झाली तर तेव्हा स्पष्ट सांगून देतं तुमचं कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं पण ते का कमी झालं हे कोणी सांगत नाही आणि हा माहिती जरी असलं तर तुम्हाला स्पष्ट सांगून दिलं जातं की नी रिप्लेसमेंट म्हणजे सेल्स रिजनरेट करणं हे थोडंसं अवघड आहे आणि कमी खर्ची केली सक्सेसने असं नाही जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती अशक्य नाही जर माणूस इथून चंद्रावर जाऊ शकतो तर इथल्या इथं काय प्रगती करू शकत खरं आहे का नाही आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही 100 वर्ष पाठीमागे गेले तर तुम्ही पाठीमागच्या 50 ते 100 वर्षात बघितलं असेल की 80 ते 90 वर्षाचे म्हातारे गुडघे 100% गेलेले असायचे पण गुडघे दुखत नव्हते खरंय का नाही गुडघे दुखत नाही अजून पण नाही दुखती त्याचं कारण ह्या वेन्स ते ऍक्टिव्ह असतात आणि तुमचं गुडघे दुखायचं कारण ते ऍक्टिव्ह वेन्स नाहीये ते बंद आहे म्हणून तुमच्या सेल्स ज्या डेट होता त्यामध्ये जखमा होता आणि त्या वेन्सच्या मांसपेशी त्या कमकुवत होतात म्हणून ते वजन नाही उचलत ते तुमची गडबड होऊन जाते मग ते लिगामेंट वरती ताण होईल त्या वेन्स वरती ताण होईल मांसपेशींवरती ताण होईल पण हे कोणीही समजून सांगत नाही सोपं उदाहरण आहे एखादा स्पेशली डॉक्टर आहे MS MD व्हायला त्याला शिक्षणाला कमीत कमी 2 कोटी खर्च कमीत कमी हॉस्पिटल टाकायला कमीत कमी 10 कोटी खर्च आणि दिवसाचा कमीत कमी 50,000 ते लाख रुपये खर्च तर तुम्ही मला एक उत्तर द्या अशा डॉक्टरांनी तुम्हाला 5 आणि 10 हजार का बरं करावं तुम्हाला कमीत कमी एखादा गुडघा फाडला तर 1.5-2 लाख तर आले पाहिजे तेव्हा ते पैसे भेटेल ना मग तेव्हा तो भरेल तिकडं खरंय कोणते म्हणून तुमचे नॉर्मली जरी पेशंट तुम्ही बरे होणार आहे बऱ्याच डॉक्टरांना माहिती पण आहे की हे पेशंट माझ्याकडे बरं होतं आणि याच्याकडे पाठवलं पाहिजे पण माझ्याकडे जर तुम्हाला 8-9 दिवसाचा 5 आणि 10 हजार 4 आणि 5 हजार 5-6 हजार खर्च आहे तर याच्यात मी तुम्हाला कमी खर्चात करणार का त्यांना देणार खरे की नाही आता एखादं सोपं उदाहरण आहे एखाद्या साध्या डॉक्टरला माहिती की माझ्याकडे गुडघे बरे होतात आणि हेच त्याला माहिती आहे की सर्जन डॉक्टर पण यांचे गुडघे ने रिप्लेसमेंट करून बरे होणार आहे तुम्ही मला उत्तर द्या माझ्या कमिशन नाही भेटणार तो माझ्या पाठवल का तिकडे पाठवल ही गडबड आहे नाही तर तुम्हाला काय मला काय म्हणायचंय दिवसभरात नाशिक मध्ये 50 ऑपरेशन होता गुडघ्याचे कमराचे 50 पैकी 40 ऑपरेशन माझ्या सहज कॅन्सल होती हे छाती टोकून सांगतो आणि हे जे मी सांगतो ते नाडी परीक्षेवरून जे मी चेक करतो ना मी MRI बघायच्या आधीच सांगतो बाकीच्यांची तुमच्या मनकेमध्ये कोणत्या ठिकाणची नस किती टक्के ब्लॉक आहे कधी ब्लॉक आहे हे MRI करून पण मला कोणी सांगणार नाही समजलं याला 10 दिवसाची प्रोसेस असेल जसं जसं सेल्स रिजनरेट होईल तुम्ही पार्ट किती डॅमेज केलाय त्याच्यावर डिपेंड असतं असं आता एक बाहेर बाबा बसलेले पुण्यावरून आले सायकलीवरून पडले 3 दिवस ट्रीटमेंट घेतली जागेवर होतं सगळं हागणं होतं सगळं जागेवर होतं प्रोसेस प्रॉपर झाली 5व्या दिवशी उठून घरी पळत गेले बाहेर बसले ते त्यांच्या मुलीला घेऊन आले तुम्हाला तसेच नियम असेल मांडी घालणं बंद
कायमचं गुडघ्या बसणं बंद, कायमचं वाकून काम करणं, त्याचे सेल्स डेट होतात जोपर्यंत व्हेन्स ऍक्टिव्ह नाही. नंतर तुमच्या 5-6 महिन्यानंतर व्हेन्स ऍक्टिव्ह झाल्या तर तुम्ही मांडी घालू शकता, असं आहे. पण तुमच्या सेल्स रिजनरेट होत नाही तर तुम्ही डेट करू नका. आता सेल्स फक्त रिजनरेट करायचं काम करायचं. मला आता समजलं ना सेल्स का डेट होत आहे आणि का नाही करायचं, कशा होता. जर तुम्हाला समजलं की मांडी घालताना सेल्स डेट होत आहे, गुडघ्या बसल्यावर डेट होत आहे, पायरी चढ उतर करताना डेट होत आहे, तर ते टाळायचं. जसं तुमचे सेल्स ऍक्टिव्ह झाल्या, वेन्स ऍक्टिव्ह झाल्या, ब्लड सर्क्युलेशन चालू झालं की आपल्याला फक्त सेल्स रिजनरेट करायचे. तुमच्या हजारो सेल्स मिळून एक कार्टिलेज तयार होतं, बबल होतं छोटे 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 छोटे, असं आहे. जसं की एखादी डिस्प्लेची स्क्रीन असते, ते छोटे छोटे डॉट 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 मोठी मल्टिपल स्क्रीन तयार होते. तसं तुमचं आपलं शरीर आहे, एक सेल्स मिळून हजारो लाखो सेल्स मिळून एक शरीर तयार होतं, असं आहे. तुम्ही काही लावू शकता, माझं काम मी चालू करू शकतो, काय अडचण नाही. असं म्हणजे तुमच्या आजपर्यंत गुडघे का गेले हे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं, हे मी सिद्ध करून दाखवू शकतो, तोंडी नाही सांगत आहे. जर तुम्हाला तर शंका आहे पण ते गुडघ्यामुळे नाही ना, ते गुडघ्यामुळे नाही, ते कमरेच्या सायटिका वेन्समुळे. हा, आणि तुम्हाला ते डॉक्टरने सांगितलं गुडघ्यामुळे, हे खोटं सांगितलं. माहिती असेल तर सांगा ना. हे मी नाही सांगत आहे, हे बघा हा चार्ट आहे, हा स्पायनल कॉर्ड बघा. सगळंच असतं ते, आमवात वगैरे, पित्त वगैरे झालं पोटापासून पण खुश होतो, माहिती होतं ना. कराशिवाय तुम्हाला पण रिप्लेसमेंट सांगतील, काही करायची गरज नाही. कुठं पाय इकडे डोकं तिकडे करा, इकडे इकडे डोकं कराशिवाय. तुमच्या नसा जरी ऍक्टिव्ह झाल्या ना, त्याच्याली जी सूज वाढते, जशी एखाद्या ठिकाणी लागलं ना तर सूज वाढते पोटाला इकडे, तशी या ठिकाणी सूज आहे. ती सूज कमी झाली तुम्ही त्याच्यासोबत जगू शकता. सरळ झोपा, असं होता नाही नाही, सरळ सरळ होता, बस उचला बस. थोडंफार ठीक आहे, चहा ऐवजी दूध ठीक आहे. चहाने पोट खराब होतो ना, अजून गुडघ्याला प्रॉब्लेम. रोज प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं, तुम्हाला काय सण होतं काय नाही होत त्याच्यानुसार खाऊ शकता. काय नाही, मेथीची भाजीने पित्त होत, बरोबर ना. इकडे माइंड पुढच्या 2 वर्षात तुमच्या सारख्यांचे गुडघे होणार जर लक्ष नाही दिलं. सरळ झोपवत झालं.